अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त बुधवारी दिनांक 28 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। हे शिबिर युवा नेते बिपिन पाटील यांच्या नियोजनपूर्वक मार्गदर्शनाखाली श्री सुरेशअण्णा पाटील यांच्या गोंगडे वस्ती भवानी पेठेतील निवासस्थानी पार पडले। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी सभागृह नेता सुरेशअण्णा पाटील, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, समाजसेवक बिज्जू प्रधाने, काँग्रेसचे नेते सुदीप चाकोते, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, चन्नवीर चिट्टे, विजय पुजारी, नागप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, बसवराज बाईकट्टी, बंडप्पा डोळे, शिवा डोकळे, अशोक कोळेकर, शशी तोरात, नरसप्पा मंदकल, इन चॅनलचे संपादक समाधान वाघमोडे, शैलेश कोंतम, मध्यवर्तीचे अध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार, कार्याध्यक्ष उमेश कोळेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत महापूजेद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाज हिताचे आदर्शवादी कार्य आजच्या युवा पिढीला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेता सुरेशअण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। आमच्या बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं पहिल्यांदाच आमच्या सर्वांचं इच्छा मनोकामना आपल्या बिरुलिंगेश्वरचे सर्व जमिनीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भवानीपेठमध्ये मोठ्या प्रमाणात ना भूतो न भविष्य माझं मी 25 वर्ष झालं मी नगरसेवक असताना रक्तदान झाले नाही, परंतु एवढं रक्तदान 300 पार करायचं जे इच्छा मनोकामना देवासमोर आणि अहिल्यादेवी समोर ते होतं ते आज पूर्ण करून 331 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहेत। आता अलीकडे एखादा 2 मंदिर आम्ही बांधलो तर लय जोरजोरात सांगत असतो मी मंदिर बांधलो, पण अहिल्यादेवीने 250 वर्षापूर्वी अनेक हिंदू मंदिरं ख्रिश्चनचे असू दे किंवा दर्गा असू दे मशीद असू दे हे सर्व काम अहिल्यादेवीने त्यावेळी 250 वर्षापूर्वी केलेले आहेत। आम्ही एखादा दिवस जेवण दिलं तर अन्नक्षेत्रामध्ये जेवण दिलं, महाप्रसाद अहिल्यादेवी त्यावेळी अन्नक्षेत्र उघडले, त्या 250 वर्षापूर्वी त्यांनी कार्य एवढं केलेत। आता आपण बघालो गडकरी साहेब आहेत आमचे रस्ते करलेत, पण अहिल्यादेवीनं त्यावेळी घाट, रस्ते, पाणी, मंदिरे, मस्जिदे, दर्गा, ख्रिश्चनचं जे काही पाडलेले चर्च आहेत ते बांधण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी केल्यामुळं त्यांचं त्रिवेणी संगम हे नाव पडलेलं आहे। समाज उपयोगी जे काय आम्ही कार्य 40 वर्ष केलं, वह्या पुस्तक वाटप, साड्या वाटप, गणवेश वाटप गोरगरिबांना, आता आम्ही 31 तारखेला जे आई वडील नाहीत ते गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारचे शालेय साहित्याचे वाटप करणार आहे। असं विविध कार्यक्रम या 300व्या जयंतीनिमित्ताने 300 वर्षात जे काही कार्यक्रम येतील पुढच्या 31 मे पर्यंत आम्ही चांगले मोठमोठे कार्यक्रम, आरोग्य शिबिर वगैरे जे काही लोक सुचवतील ते सर्व कार्यक्रम आम्ही करणार आहे। कारण पहिल्यांदा एवढं रक्तदान झालंय यांना सर्वांना श्रेय जात आहे। कारण मी चांगला असताना लंगडा झालो किंवा माझे थोडं हे झालंय विषबाधा झाल्यामुळं मी काय करू शकलो नाही। आजच्या मुलं जे काही केलेत त्यांना मी सलाम ठोकतो, असंच त्यांनी कार्य करत जावं असं सदिच्छा व्यक्त करतो। या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे भर पावसात 331 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडले। यातून 300वी जयंती व 31 मे जयंती दिन याचा योगायोग जुळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले। सर्वपक्षीय व सर्वधर्मीय मान्यवर व्यक्तींनी होळकर यांना अभिवादन केले।
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाजाभिमुख कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबरकी, समाजसेवक बिजू प्रधाने, आमदार देवेंद्र कोटे, काँग्रेसचे नेते सुदीप चाकोते, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत सुरेशअण्णा पाटील यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. आदरणीय सुरेशअण्णा यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे. सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना, ते सभागृहात बोलण्यासाठी उभं असताना प्रशासनावरती कशा पद्धतीने पकड असावं, आपलं भाषण कशा पद्धतीने जनतेच्या व्यथेसाठी मांडलं जावं याचं मार्गदर्शन नेहमीच मला सुरेशअण्णांच्या मनोगतातून मिळालेलं आहे. रक्तदान आज या ठिकाणी त्यांनी घेतलं आहे आणि मला वाटतं जवळजवळ आज 100च्या वर इथं आत्तापर्यंत रक्तदान झालेले आहेत. मी सर्व नागरिकांना हीच विनंती करेन की रक्तदान हा सर्वात श्रेष्ठ दान असतो, त्यामुळं तुम्ही सर्वजण येऊन इथं रक्तदान करावं हीच विनंती करतो. मी या संघटनेच्या कार्यालयात मनापासून शुभेच्छा देऊन त्यांचं कार्य असंच पुढं चालत राहावं आणि अहिल्यादेवींना जे कार्य अभिप्रेत आहे असं कार्य तुमच्या हातून घडावं हीच शुभेच्छा त्यांना या निमित्ताने देतो. रक्तदान शिबिर ठेवलं म्हणजे हे बघून आत्ताही उत्साह अण्णावर प्रेम करणारे एवढे कार्यकर्ता जवळपास 1 तास 2 तासात 100च्या वर आकडा गाठलेला आहे. पुन्हा एकदा अण्णांचं कार्य बघून आम्ही एक पक्षातलं वेगळं सोडून सुद्धा अण्णावर प्रेम करण्यासाठी आम्ही इथं येतो, त्यांना सदिच्छा भेट देतो. तसंच सर्व सोलापूरकरांना 31 तारखेला होणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. राजमाता अहिल्यादेवी यांचं जीवनच जनसेवेला समर्पित होतं. त्यांच्या कार्याचा वारसा आणि प्रेरणा घेऊन या मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं दान कुठलं असेल तर तो रक्तदान आहे. रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळाच्या वतीनं साजरं केलं जातं आणि त्यातून अनेकांना जीवनदान देण्याचं काम, पुण्याचं काम या मंडळाचे कार्यकर्ते करतात. म्हणून मी नगरसेवक सुरेशअण्णा पाटील आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हे 300व्या जयंती आहे. 300व्या जयंतीला अहिल्यादेवीचे जे विचार आहेत ते विचार आपण मांडण्याचं, सत्यात आणण्याचं, तसं वागण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे. मी आवाहन करतो की 31 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 31 तारखेला त्यांना वंदन करण्याकरता, अभिवादन करण्याकरता आपण सगळेजण यावं. मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून माननीय सुरेशअण्णा पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्तानं असेल किंवा प्रभागामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे उपक्रम त्या माध्यमातून राबवले जातात. मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. त्याचबरोबर अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्तानं सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. या प्रसंगी सर्वांनी परिधान केलेल्या पिवळे उपरणे व पिवळी टोपी यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जय जयकार करण्यात आला. शिबिरास अक्षय रक्तपेढीचे सौजन्य लाभले. सदरचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रेवण वघ्घूर, यशवंत पुराणिक, सचिन मैत्रस, रवी मंदकल, संदीप पाटील, विनायक पाटील, अक्षय पाटील, लिंगप्पा पाटील, अमर गुंजाळे, लिंगराज मासरेड्डी, पवन तघारे, सिद्धारूढ गंधाळकर, सुरेश मंदकल, अपू पुजारी, कुमार शिरसेकर, प्रभू कोळी, महेश मलुरे, सिद्धराम हळ्ळी, प्रवीण रोळे, विजू पुजारी, अविनाश सोल्लंगी, दीपक कर्ली, नागेश गंधाळ यांनी मोलाचे योगदान दिले.